हाय मित्रांनो, आज आम्ही चाललोय प्रयागराज. हा माझा नवीन व्हिडिओ. फर्स्ट व्लॉगमध्ये मी माझ्या बहिणीच्या घरून प्रयागराजला निघालोय. ही बघा माझी बहीण पोळ्या करते. हिला पोळ्याच आता ते नवऱ्याची तिची जास्त जोरात भांडणं झालेत आणि ती आता पोळ्या करून नवऱ्याला देते. आमची माऊ कुठे दिसत नाही. आमची माऊ त्याच्या पप्पाच्या कपड्यांना इस्त्री करते. बघा तिला ते पप्पाने इस्त्री करायला सांगितली. तिने 2-4 कपडे इस्त्री केले आणि म्हणते की आता मी जाते, बस झालं. हा आमचे पाहुण्यांचं हे घर आहे, म्हणजे पाहुण्यांच्या घरी येऊन मी आलो इथं. आणि आमचे पाहुणे हे बघा, आम्ही ही गाडी घेऊन चाललोय प्रयागराजला. एन्जॉय करणार, मजा. तुम्ही ब्लॉग पूर्ण बघत राहा आणि कुंभमेळ्याचं दर्शन घ्या. मी तुम्हाला तिथून दर्शन दाखवतो. गाडी दोन्ही झालं आहे आमच्या पाहुण्यांची, एकदम टकाटक. गाडी घेऊन जायचं म्हटल्यावर मजाच मजा. निघालो आता काशीला. हे माझी पाहुणा बहीण सगळे मी निघालो आता काशी. चला भेटू. चलो द्वारका, काशी, प्रयागराज. आम्ही आता निघालोय. रस्त्यातून आमचे जोडीदार पण घ्यायचे, त्यामध्ये मालेगावला थांबले. आता राम राम मालेगावच्या दिशेने निघालोय. मालेगाव त्यानंतर इंदोर वरनं मग प्रयाग जाणार. आम्ही आज रात्रभर प्रवास करणार. जोडीला गोडी शेव घेतले. तिला रेवडी म्हटली जाते. तर आम्ही आता घेतोय, आम्ही आता खातो आणि आम्ही रस्त्याने चालत राहतो. मस्त एकदम. आम्हाला जिथे भगवंताचं मंदिर दिसलं आम्ही ते दर्शन घेऊ. दर्शनाचा आपण लाभ घेऊ, आशीर्वाद घेऊ देवाचा आणि रस्त्याला लागू. आता आमचे जोडीदार घेतलेत. हे माझे पाहुणे आहेत छोटे आणि हा माझा चुलत साला आहे आणि हे माझे मोठे पाहुणे आहेत. आम्ही सगळे आता चाललोय प्रयागराज. तर पूर्ण व्हिडिओ आमचा तुम्ही बघत राहा. आम्ही तुम्हाला सर्व प्रयागराजचा एरिया दाखवणार. लाईक करा, आम्हाला सबस्क्राईब करा आणि फॉलो काय करू नका, फक्त सबस्क्राईब करा. मेन गाडीमध्ये एकदम आरामाने बसले लोक. हे बघा, एक गण्या मस्त एकदम मजा करतोय. मी आता एका हॉटेलवर आलोय. धाबा आहे छोटासा मस्त. तर मी जेवण करतोय. हे बघा आमचे पाहुणे बसले इकडनं आणि ते राजीव पाहुणे येत आहे.